राजश्री छत्रपती शाहू महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा एकच झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, महाराष्ट्र केसरीची प्रतिष्ठा राखलीच पाहिजे, राखलीच पाहिजे, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा एकच झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. आज या ऐतिहासिक शाहू खासबाग कुस्ती मैदानामध्ये सगळ्या कोल्हापूरच्या जनतेच्या वतीनं या ठिकाणी पैलवान मंडळी, वस्ताद मंडळी, कोच मंडळी सगळी या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण एकच आहे, उद्या होणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही एकच झाली पाहिजेत या विषयावर संपूर्ण कोल्हापूरकर जनता उतरली आहे. भविष्यात मोठं आंदोलन सुद्धा उभा होण्याची शक्यता आहे. आमची एकच मागणी आहे, ही राजश्री शाहू खासबाग मैदान आहे आणि ही कुस्ती वाढवण्यासाठी राजश्री शाहू महाराजांनी ही कुस्ती कला जीवन ठेवली. ही कुस्तीची जननी आहे करवीर नगरी आणि त्यासाठी ही कुस्ती कला वाढवण्यासाठी जर खरोखर आपल्याला प्रयत्न करायचे असतील तर आजकाल जे चाललेले आहेत, 1, 2, 3, 4 ठिकाणी महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवतात आणि 4 ठिकाणी 4 महाराष्ट्र केसरी तुम्ही डिक्लेअर करताय. आज त्या महाराष्ट्र केसरीची ह्याच्यामुळे प्रतिष्ठा मलिन व्हायला लागलेली आहे. कुणीही स्पर्धा घ्या, आम्हाला आमचा विरोध कुणाचाही राहणार नाही. फक्त एकच महाराष्ट्र केसरीची टायटल ही झाली पाहिजेत. प्रत्येकानं उठायचं आणि घोषणा करायची आणि भरमसाठ बक्षिसाची खैरात वाटायची. आम्हाला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही. तुम्ही जरूर पैसे द्या, पहिलवानचं भलं होईल, परंतु टायटलला नाव जे द्यायचं आहे ते महाराष्ट्र केसरी एकच झालं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र केसरीचं टायटलचं नाव न देता तुम्हाला भरवायची असतील स्पर्धा दुसरं नाव द्या तुम्ही, पण महाराष्ट्र केसरी म्हणून एकच झाला पाहिजेत. आज या महाराष्ट्र केसरीची एवढी प्रतिष्ठा आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा जर डिक्लेअर झाल्या तर भारतातील सगळ्या राज्यांच्या नजरा या ठिकाणी लागल्या असतात महाराष्ट्राकडे. कौन बनेगा महाराष्ट्र केसरी असं विचारलं जातं बाहेरच्या राज्यातून आणि त्या महाराष्ट्र केसरीची ती प्रतिष्ठा सगळ्या देशभर जाते. आज 4 ठिकाणी 4 महाराष्ट्र केसरी होणार. कोण महाराष्ट्र केसरी, कुणाचं नाव आम्ही सांगणार? तर जो महाराष्ट्र केसरी झालेला असतो त्याच्या सर्टिफिकेटला काहीतरी मान्यता असते, व्हॅल्यू असते. आज 4 सर्टिफिकेट तुम्ही वाटणार, शासन कुणाला मान्यता देणार? त्या पैलवानाला त्याचा काही फायदा होत नाही आहे. शासकीय सेवेमध्ये त्या सर्टिफिकेटचा उपयोग होत नाही आहे. शासकीय जे फायदे असतील किंवा सोयी सुविधा नोकरी असतील त्याचा सुद्धा त्या सर्टिफिकेटमुळे काही फायदा होत नाही आहे. त्यासाठी सर्व महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी आणि सर्व कुस्तीगीर, वस्ताद मंडळी या सगळ्यांची एवढीच विनंती आहे, शासनाला विनंती आम्ही करतो, मुख्यमंत्री आणि 2 डेप्युटी सीएम आणि क्रीडा मंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि त्यासाठी आम्ही थोड्याच दिवसात 4-8 दिवसामध्ये सर्व महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, कुस्तीप्रेमी, वस्ताद मंडळी आम्ही आझाद मैदानावर त्या ठिकाणी आंदोलन करणार आहे, उपोषण बसणार आहे. आणि ह्यासाठी सांगलीचे आमचे पैलवान डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी आवाज उठवला आहे. त्यामुळे आज कोल्हापूरची जनता सुद्धा म्हणते की आपण सुद्धा त्यामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि त्या आंदोलनाला सगळ्यांनी पाठिंबा द्यायचा आहे. एवढ्यासाठी आज आपण इथं एकत्र जमलेलो आहोत. या ठिकाणी हिंद केसरी विनोद चौगले आहे, महान भारत केसरी आमचे माऊली जमदाडे आहेत, वस्ताद विश्वास हरुगले आहेत, सामाजिक कार्यकर्ते आमचे विजय साळोके सरदार आहेत, आमच्या तालीम संघाचे जनरल सेक्रेटरी अशोक पवार आहेत, बाकी सर्व आमची पैलवान मंडळी, मोतीबाग तालीम, गंगावेश तालीम आणि क्रीडा प्रतिष्ठानचे सगळे पैलवान आणि आमच्या मुली सुद्धा आहेत या ठिकाणी, छोट्या छोट्या आहेत. त्यांचं भवितव्य काय आहे आणि ह्यासाठी त्यांच्या भवितव्यासाठी आपल्याला आवाज उठवायचा नाही तर ही पिढी आम्हाला माफ करणार नाही. कारण आम्ही महाराष्ट्र केसरी झाल्याने आमच्या घरात जर गप स्वस्थ बसलो तर ह्यांच्यासाठी कोण लढणार आहे? म्हणून शासनाने यात जरूर लक्ष घालावं आणि एकाच कुठल्याही संघटनेला त्यांनी मान्यता द्यावी आणि इथून पुढे एक स्पर्धा अधिकृतपणे व्हावी. बाकी कुणीही काही करावं, नावं दुसरी द्या. एवढीच आमची या ठिकाणी सर्व हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी आणि कुस्तीगीराच्या वतीनं मान्यता आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. मी महान भारत केसरी माऊली जमदाडे. जे आमचे वस्ताद महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीकर तात्या बोलले आणि अशोक पवार साहेब बोलले आणि विजय सरदार साहेब बोलले, यांच्या अनुषंगाला आम्ही सगळे पैलवान मंडळी
पाठिंबा देतो. एवढंच बोललो. जिल्हा हॉकी असोसिएशनचा अध्यक्ष, राष्ट्रीय हॉकी खेळाडू, आज खरोखर कुस्तीगीर परिषदेमध्ये जे आज चाललेलं आहे 4 महाराष्ट्र केसरी, त्याबद्दल जे चंद्रराव पाटील कोल्हापुरातले आणि सगळ्या महाराष्ट्रातली हिंदी केसरी, महाराष्ट्र केसरी पैलवानांनी जे आज आवाज उठवलेला आहे, खरोखर तो योग्य आहे. यामध्ये खरोखर शासनानं लक्ष घातलं पाहिजे आणि शासनावर दबाव आणायचा असेल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री ह्या लोकांनी यात घेतलं पाहिजे. कारण काय मी बघितलं, कारण हे प्रत्येक असोसिएशनमध्ये हा प्रॉब्लेम झालेला आहे, 2-2 आणि 4-4. त्यामुळे खेळाडूंचं नुकसान व्हायला लागलंय. पालक खेळायला सोडणार, जर त्या सर्टिफिकेटला जर पुढे काय फायदा मान नसेल तर काय उपयोग आहे. त्यामुळे आपण भारतात स्वप्न करतोय सुवर्ण पदकाची, रौप्य पदकाची. जर खेळाडूच तयार होत नसतील आणि फॅसिलिटी देत नसतील तर हे चुकीचं आहे. म्हणून मी माझं संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र हॉकी खेळाडूंच्या वतीनं मी त्यांना जाहीर पाठिंबा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.